नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे लुसलुशीत मऊ अशा प्रकारचा साबुदाणा तयार करत आहोत. यामध्ये आपण शेंगदाणे छान प्रकारे भाजून घेतोय आणि त्याचबरोबर आपण मिरच्या सुद्धा त्याच्याबरोबर भाजून घेतोय. छानपैकी भाजल्यानंतर एक आपण लालसर अशा प्रकारचे शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर हे आपण मिक्सर मधून काढून घेतोय. हा आपण रात्रभर भिजू घातलेला हा साबुदाणा आहे. या साबुदाण्यामध्ये आपण ही बारीक केलेला मिरची आणि शेंगदाणे टाकून घेत आहोत आणि हा साबुदाणा छानपैकी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी आपण अशा पद्धतीने हे 2 बटाटे घेतलेले आहेत. याच्यावरच आपण साल काढून घेतलेली आहे आणि या बटाट्याचा आपल्याला काप न करता आपण इथे थोडेसे मोठे मोठे किसून घेऊयात. त्याचा हा किस खूप बारीक न करता थोडासा मोठा मोठा करूयात. किस वापरल्याने साबुदाणा हा छानपैकी लुसलुशीत होतो आणि त्याला साबुदाण्याला ओलावा येतो. अशा पद्धतीने आपण हा किसून घेतलेला थोडासा मोठा मोठा हा बटाटा आहे. यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत. तूप अशा प्रकारे गरम झाला की त्यामध्ये आपण हा साबुदाणा हा छानपैकी एकत्र करून घेतोय. आपण शेंगदाणे आणि मिरची काढलेले हे सर्व एकत्र करतोय आणि आपण यामध्ये अशा पद्धतीने हे टाकून त्याचबरोबर यामध्ये आपण हा बटाट्याचा किस टाकतोय. ह्या बटाट्याच्या किसमुळे काय होतं की हा साबुदाणा छानपैकी ओलसर राहतो, छान शिजला जातो. या पद्धतीने ह्या बटाट्याचा किस सगळीकडे पसरून घेऊयात आपण आणि या पद्धतीने आपण हा बटाट्याचा किस सगळीकडे पसरला जाईल याची काळजी घ्यायची आहे. पण यासाठी साबुदाणा हा मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला साबुदाणा मात्र रात्रभर भिजू घालावा लागतो. तेव्हाच तो कुठे मऊ आणि लुसलुशीत होत असतो. अशा पद्धतीने यामध्ये आपण हे मीठ टाकत आहोत. आपण हा पिंक सॉल्टचा वापर करत आहे. पुन्हा एकदा आपण हे छानपैकी परतवून घेत आहोत की जेणेकरून हा मीठ हा सगळीकडे पसरला जाईल आणि त्याला छानपैकी चव येण्यासाठी किंचितशी आपण साखर वापरणार आहोत. पुन्हा एकदा हा साबुदाणा आपण पसरवून घेत आहोत, कालवून घेत आहोत की जेणेकरून हा बटाटा हा वाफेमध्ये शिजला जाईल.
या पद्धतीने आपण हे परतवून घेत आहोत. या पद्धतीने आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे. मऊ आणि लुसलुशीत हा साबुदाणा तयार झालेला आहे.